Hello. All players are requested on शॉर्ट फुट ग्राउंड. सभी प्लेयर्स को रिक्वेस्ट है शॉर्ट फुट के ग्राउंड पे आइए. आदर्श सुशील तिथल्या सगळ्या प्लेयर्सला इकडे गोळाफेकच्या मैदानावर घेऊन या. आदर्श सुशील. शॉर्टपुटच्या मैदानावर सर्व प्लेयर्सनी यायचे. ऑल प्लेयर्स आर रिक्वेस्टेड. मंडपाच्या समोर असणारे प्लेयर्सला रिक्वेस्ट आहे. मंडपाच्या समोरचे प्लेयर्स सिंधुदुर्ग धैर्यशील परभणीकर तुमचे प्लेयर्स तिथे त्यांना इकडे घेऊन या प्लीज. सभी प्लेयर्स को रिक्वेस्ट है शॉर्ट पुट के ग्राउंड पे आइए. ऑल प्लेयर्स आर रिक्वेस्टेड टू बी ऑन शॉर्ट पुट ग्राउंड. कैमरामैन आगे. ड्रोन का बैटरी चार्ज हुआ. वीडियो लीजिए फिर. ऑल प्लेयर्स रिक्वेस्टेड ऑन शॉर्ट पुट ग्राउंड. सभी प्लेयर्स को रिक्वेस्ट है कि शॉर्ट पुट के ग्राउंड है. 3 दापोली जल्दी जल्दी. और अंपायर को रिक्वेस्ट है मैच तुरंत चालू कर दे. ज्यादा समय नहीं है अपने पास. बच्चे लोग ग्राउंड के बाहर आइए प्लीज. बाहर के लिए आप. और यहाँ पे शॉर्ट पुट का इनॉग्रेशन शुरू हुआ है. बहुत बढ़िया तरीके से हमारे जोनल मैनेजर उन्होंने थ्रो किया है. इवेंट कोऑर्डिनेटर कर रहे संकेत लेंडे और उनको हेल्प कर रहे दिनकर कोटेसर. शॉर्ट पुट के लिए सभी प्लेयर मेंबर्स को रिक्वेस्ट है कि वो इस इवेंट में पार्टिसिपेट करें. ऑन स्पॉट रजिस्ट्रेशन है. कोई भी इसमें सहभाग कर सकता है. शॉर्ट पुट के इनॉग्रेशन के बाद कैरम और चेस का इनॉग्रेशन रहेगा. शॉर्ट पुट 1 घंटा चलेगा. उसके बाद शॉर्ट पुट का जो गेम है वो खत्म हो जाएगा. बहुत बढ़िया तरीके से शॉर्ट पुट का मैच चालू है. अंपायर्स कृपया मैच चालू कीजिए. देवगढ़ का एक प्लेयर यहाँ पे पैविलियन में आए टीम प्लेयर्स का नाम बताने के लिए. कैप्टन देवगढ़ टीम का कैप्टन एक प्लेयर को पैविलियन में आइए प्लेयर्स के नाम बताने के लिए. और चिपळूण टीम के यहाँ पे आ गए. अंपायर जल्द से जल्द मैच चालू कर दीजिए. टाइम कंस्ट्रेंट है. संकेत सर प्लीज देखिए मैच चालू कर दीजिए जल्द से जल्द. अंपायर चालू कर दे. चलो अन्वेष कर रहे हैं गेंदबाजी पहला ओवर अपने टीम के लिए और बैटिंग कर रहे हैं. बैट्समैन का नाम टीम देवगढ़ से एक आ जाइए पैविलियन में जल्द से जल्द. पहला ही बॉल पे बहुत बढ़िया गेंदबाजी संदेश नलावडे द्वारा अपने टीम के लिए. इथे येऊन बसा. इथे या. अन्वेष द्वारा अपने टीम के लिए पहला ओवर दूसरी गेंद. और ये बैट्समैन के द्वारा हल्का सा प्लेट मारने की कोशिश. 1 रन जरूर मिलेगा टीम देवगढ़ को. और यहाँ पे और थ्रो और एक एडिशनल रन मिल रहा है यहाँ देवगढ़ टीम को. माझ्या गाडीच्या डिक्कीत कुणाल तरी किती झाली हो.
देवगडचे आले पहिला स्वप्नील, आता हा रमेश आहे. रमेश. इसके बाद हम कैरम और चेस का इंडोर गेम का इनॉग्रेशन कर रहे हैं, तो सभी प्लेयर्स को रिक्वेस्ट है वो यहाँ पे आए। इनॉग्रेशन होने के बाद रजिस्ट्रेशन चालू होने वाला है। और इधर क्रिकेट में पहला विकेट लिया है टीम चिपळूण ने, पहला बैट्समैन पैविलियन में आता हुआ देवगढ़ का। त्याचं नाव काय मार्केटिंग वाल्याचं? कॅज्युअल अक्षय, अक्षय माझ्या डिझायर गाडीची चावी आहे, लवकरात लवकर पॅव्हिलियन मध्ये आणून दे। अक्षय, अक्षय अक्षय कुठे? अक्षय, अक्षय कोकरे, कोकरे अक्षय कुठे? अक्षय लवकर ये, लवकर। दूसरा बैट्समैन आलेला आहे अभिजीत। इवेंट कोऑर्डिनेटर कैरम और चेस, आप आपकी अंदर की तैयारी कीजिए, इवेंट इनॉग्रेशन रहेगा अभी। दूसरी ओर का ये पहला बॉल, बहुत बढ़िया गेंदबाजी चिपळूण के बॉलर अन्वेष द्वारा। यहाँ पे अभी सभी प्लेयर मेंबर्स को रिक्वेस्ट है कि कैरम पे आ जाइए, वहां पे इनॉग्रेशन रहने वाला है। थँक्यू किरण सर। अतिशय रंगतदार हा सामना सुरू आहे आणि आत्ताच दुसरी विकेट, माफ करा, स्कोर काय झाला? आणि स्कोर झालेला आहे एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। पुढचं षटक घेऊन येतोय तो कोण? सुमित। सर्व कॉम्रेड्सला विनंती आहे की चेस आणि कॅरमचे जे पार्टिसिपेट आहेत त्यांनी कृपया त्वरित इथं जमायचं आहे मागे कॅन्टीन मध्ये। पुढील चेंडू घेऊन येतोय तो सुमित। ऋषाली पाटील, ऋषाली पाटील मॅडम यांना विनंती आहे, कोऑर्डिनेटर चेस कॅरम, त्यांनी कृपया कॅन्टीन मध्ये यायचं आहे त्वरित। अतिशय रंगतदार हा सामना, दुसरी संघासाठी दुसरी आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो सुमित आणि स्ट्राईकवर आहे तो स्वप्नील। अतिशय घणाघाती फलंदाज म्हणून ओळखले जातात ते स्वप्नील। बघूया आपल्या संघासाठी काय चमत्कार करू शकतायत ते। पुढचा चेंडू घेऊन येतो सुमित, उजव्या हाताचा मारा, आकुट टप्प्याचा चेंडू आणि अंपायरचा निर्णय स्वैर चेंडू, वाईट बॉल। 1 धाव मिळते देवगड संघाला। धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होती 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। इकडून पुढील चेंडू घेऊन येतो सुमित, 10-15 पावलाचा रन, फुल टॉस पद्धतीचा चेंडू टोलावला लेग साइडच्या दिशेने, फिल्डर धावतो मागे, बघूया कोण जिंकतंय। अप्रतिम क्षेत्ररक्षण, मात्र तेवढाच गचाळ थ्रो आणि धावचीची संधी आणि गडी बाद। काही आवश्यकता नसताना देखील दोघांमध्ये जे कम्युनिकेशन व्हायला पाहिजे ते चुकतंय, त्याचा फटका मात्र बसतोय तो देवगड संघाला आणि देवगड संघाचा दुसरा फलंदाज तंबूच्या दिशेने परततोय। आता हे मोस्त आहे
नवीन फलंदाज जागा घेतोय अभिजितची. कुठे गेला देवगड? ओ दीपक सर, बॅट्समनचं नाव काय? अरुण जोरदार टोलवण्याचा प्रयत्न पण काहीसा फसतोय. अगदी अचूक टप्प्याचा मारा करतोय तो म्हणजे सुमित. खूपच सुरेख गोलंदाजी. 4 षटकांच्या सामन्यामध्ये देवगडला गरज आहे ती म्हणजे हाणामारीची, चौकार षटकारांची. पुढील चेंडू घेऊन येतो सुमित. आखूड टप्प्याचा चेंडू, हवे चेंडू, झेलची संधी. झेल काही होत नाहीये. एक जीवदान मात्र मिळतंय ते अरुणला. 2 चेंडू त्यांनी खेळलेत. धावा मात्र खातं तो आपलं अजून खोलू शकला नाहीये. हरकत नाही. पुढील चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू टोलवलाय, खोदून काढलाय. 1 धाव मात्र मिळते. खूपच सुंदर गोलंदाजी, तेवढीच सुंदर फलंदाजी आणि तितकीच सुंदर क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन इथं होतंय चिपळूण संघाकडनं. पुढील चेंडू 10-15 पावलाचा रनअप घेऊन येतो सुमित. उजव्या हाताचा मारा, आखूड टप्प्याचा चेंडू, अगदी वेगवान चेंडू, कॅच सुटलेला आहे. पुढील सामना जो होणार आहे तो आहे झोनल जगन्नाथ वर्सेस संगमेश्वर. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती, त्यांनी पॅव्हिलियन समोर यायचं टॉस साठी. पुढील सामना झोनल जगन्नाथ व संगमेश्वर. पुढील चेंडू सुमित, फुल टॉस पद्धतीचा चेंडू, अप्रतिम चेंडू. बॅट्समन काहीसा समजू शकला नाहीये. बॅट फिरवलीये मात्र बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाहीये. षटक संपतंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर होतोय तो 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. कैरम और चेस में जो भी पार्टिसिपेंट है कृपया कैरम चेस हॉल में आ जाइए. 5 मिनट में वहां पे इनॉग्रेशन होकर वो इवेंट चालू होने वाला है. कैरम और चेस में जो भी पार्टिसिपेंट है टीम आरबीसी एसएमई, चलिए इनॉग्रेशन है इधर कैरम और चेस का. अंदर चलिए, 2 मिनट के लिए चलिए. जो भी कैरम और चेस में सहभाग करने वाला है कृपया हॉल में चलिए. कैरम और चेस पार्टिसिपेंट, कैरम चेस के पार्टिसिपेंट कृपया कैरम और चेस के जो भी पार्टिसिपेंट है उनको रिक्वेस्ट है कि वो अंदर हॉल में जाइए. कैरम और चेस के पार्टिसिपेंट सभी प्लेयर्स को रिक्वेस्ट है कि वो हॉल में आइए. कैरम और चेस के सभी पार्टिसिपेंट को रिक्वेस्ट है कि कृपया वो हॉल में आए, इंडोर हॉल में. सभी प्लेयर्स को रिक्वेस्ट है कि कैरम और चेस के पार्टिसिपेंट कृपया हॉल में आइए. पुढचा फलंदाज येतोय तो म्हणजे विपिन. खुंखार अशा पद्धतीचा हा फलंदाज, अगदी घणाघाती फटकेबाजी करण्यात अगदी माहिर असलेला विपिन. पुढील चेंडू घेऊन आलाय तो काय नाव, अन्वेष. अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय तो अन्वेष. पहिला निर्धाव चेंडू विपिनच्या बॅटचा आणि बॉलचा काही संबंध नाही. पुढील चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव त्यांनी मात्र मिळवली आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या झाली आहे ती 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ठीक आहे, माफ करा, 8 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. पुढील चेंडू घेऊन येतोय तो अन्वेष. 7-8 पावलाचा रनअप. जोरदार पद्धतीचा चेंडू. हा बॅट्समन काहीचा समजू शकलेला नाहीये.
अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ही गोलंदाजी इथं चालली आहे चिपळूण संघाची. पुढील चेंडू घेऊन आला अन्वेष. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा तेच तर्रार. बॅट्समन काहीसा समजू शकलेला नाहीये. स्वप्नीलला त्याच्या संघासाठी एक जर चांगली धावसंख्या उभारायची असेल तर फटकेबाजी नक्कीच करावी लागेल. खूपच सुंदर गोलंदाजी होते इथं. षटक संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. देवगडचा संघ काहीसा संथ गतीने खेळत आहे. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये खूपच कमी हा स्कोर वाटतोय. 8 धावा झालेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता मात्र विपिनला सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यावी लागतील. आता मात्र हाणामाऱ्या करण्यापासून काही गत्यंतर नाहीये. एक सन्मानजनक स्कोर जर त्यांना उभा करायचा असेल तर त्यांना मात्र आता फटकेबाजी करावीच लागणार आहे. पुढचा गोलंदाज शिशिर विष्णू, माफ करा विष्णू. शेवटचं षटक तेवढंच महत्वाचं दोन्ही संघांसाठी घेऊन येतो तो विष्णू, माफ करा विष्णू. खूपच सुंदर चेंडू, काही समजलेला नाहीये. बॉल जातोय कीपरच्या हातात. निर्धाव चेंडू. चिपळूणचा संघ अतिशय चांगली कामगिरी इथं मैदानात बजावताना. पुढील चेंडू, अरे देवा, जोरदार अपील आणि हा आउट होतो इथं विपिन. अगदी एका धावेमध्ये हा गारद झालाय विपिन. आठ धावांच्या मोबदल्यात आता चौथा गडी गारद झालाय. आणि आमचे मार्गदर्शक इथे उपस्थित राजू सर, त्यांचं खूप खूप स्वागत. रत्नागिरी झोन तुमची कॉमेंट्री नक्कीच मिस करतोय. तुम्ही लवकरच येऊन माईकचा ताबा घ्यावा ही विनंती आम्ही तुम्हाला करत आहोत. पुढील फलंदाज आता विपिनची जागा घेण्यासाठी आलाय सूरज, कॅप्टन, मॅन फ्रॉम देवगड. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा लागून मागे जाते बॉल. एका धावेसाठी 1 धाव मात्र मिळते. धाव फलक वधारतोय. एका धावेने धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली 9 धावा. पुढील चेंडू घेऊन येतोय तो विष्णू. 7-8 पावलाचा रनअप, तेच तर्रार. हा बोल ना धीरे. टोलवलाय चेंडू, जातोय सीमारेषेच्या दिशेने. सांगतो 2 धावा मात्र मिळत आहेत. धावचीत होण्याची संधी मात्र नामी संधी चिपळूण संघाने गमावली आहे. एक सूचना येते संगमेश्वर संघाला विनंती, त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. ही इनिंग झाल्यानंतर लगेच टॉस उडवण्यात येणार आहे. संगमेश्वर संघ सोबतच झोनल जॉगरनर्सचे कर्णधार, त्यांनाही विनंती, त्यांनी कृपया तो लावलेला चेंडू. 1 टप्पा फिल्डरकडे. 1 धाव मात्र मिळण्यात त्यांना यश होत आहे. धाव संख्या झालेली 11 धावा, माफ करा 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अच्छा, शेवटचा चेंडू, बघूया किती धावा मिळत आहेत त्या देवगड संघाला. पुढचा चेंडू घेऊन आला विष्णू. आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा जातोय निर्धाव. बोलवलं साहेब. लगेच टॉस होतो पुढच्या मॅचचा. झोनल जॉगरनॉट्स वर्सेस संगमेश्वर. दोन्ही कर्णधारांना विनंती, त्यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्सच्या समोर यायचं. लगेच टॉस होते. मान्यवर इथे उपस्थित होत आहेत. झोनल जॉगरनर्सचे कर्णधार आलेले आहेत आणि आता लगेचच टॉस इथं होते. संगमेश्वर संघाचे कर्णधार
संगमेश्वर संघाचे कर्णधार पावसकर यांना विनंती, त्यांनी कृपया माईक कक्षामध्ये यायचं आहे. पावसकर. पुढील सामन्याचा टॉस इथं होतोय. झोनल जगन्नाथ संघाचे कर्णधार आदरणीय नरेंद्र देवरे साहेब इथे उपस्थित झालेत. सोबतच संगमेश्वर संघाचे कर्णधार श्रीकांत दराडे ते देखील इथे उपस्थित झालेत. अतिशय रोमांचक हा सामना इथं होणार आहे. दोन्हीही अगदी तुल्यबळ संघ इथं उपस्थित. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सामना इथं रंगतोय. रोहित आणि त्यांनी निर्णय घेतलाय पहिल्यांदी बॉलिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो संगमेश्वर संघाने आणि आमंत्रित केले झोनल जगन्नाथ संघाला फलंदाजीसाठी. सभी मेंबर्स को रिक्वेस्ट है कि चेस और कैरम को जिनको रजिस्ट्रेशन करना है तो आखिरी 10 मिनट है, उसके बाद किसी का नाम नहीं लिया जाएगा क्योंकि लॉट्स वैसे करना है. तो जिनको चेस और कैरम में पार्टिसिपेट करना है कृपया इंडोर हॉल में जाके अपना रजिस्ट्रेशन करें. आखिरी 10 मिनट है ताकि हमें लॉट्स पाड़ना है. अभी 11:13 हुए. 11:23 पे चेस और कैरम का जो रजिस्ट्रेशन है वो बंद किया जाएगा ताकि लॉट्स करने में आसान हो जाए. ठीक है, सभी मेंबर्स को रिक्वेस्ट है चेस और कैरम में पार्टिसिपेंट अपना नाम रजिस्टर करें. चेस और कैरम का नाम रजिस्टर कीजिए. 11:25 का आखिरी टाइम रहेगा. चलो आगे का कमेंट्री करेंगे धैर्यशील परभणीकर. थँक्यू किरण. पुढील सामना सुरू होतोय. माफ करा, दुसरी इनिंग सुरू होते. स्ट्राईक वर आहे तो शिशिर. स्वैर चेंडू, एक धाव मिळतीये चिपळूण संघाला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर द्वारे. व्हाईट बॉल. दुसरा पहिला चेंडू लोटून दिलाय तो एका धावेसाठी. अगदी सहजरित्या एक धाव त्यांनी पूर्ण केली आहे. शिशिर याने पहिला चेंडू झालाय 1 बॉल 2 धावा. आता स्ट्राईक वर तो आलाय संदेश, घणाघाती फलंदाज, आणि बॉलिंग करतो तो विनीत. अगदी सांभाळून खेळतायत ते चिपळूण संघाचे दोन्ही फलंदाज. ते जाणत आहेत की टार्गेट काही मोठं नाहीये. अगदी सिंगल डबल करून देखील हे टार्गेट अगदी सोप्या पद्धतीने ते हासिल करू शकतात. त्यामुळे अगदी सामंजस्याने ते फलंदाजी करतायत. अंपायर मध्ये काही चर्चा होते. कॅरम साठी रजिस्ट्रेशन माग कॅन्टीन मध्ये. कॅरम साठी नो बॉलचा इशारा इथं. कदाचित फील्ड प्लेसमेंट मध्ये देवगड संघ काहीतरी गफलत करतोय आणि त्याचा त्यांना जो दंड बसलाय तो आहे 1 धाव एक्स्ट्रा आणि 1 फ्री हिट. अगदी चाणाक्ष असे आमचे दोन्ही अंपायर्स. खूपच सुंदर
पुढचा चेंडू घेऊन येतोय तो विनीत. अप्रतिम चेंडू आणि हा स्टंपिंग आणि मात्र हा आउट होतोय. फ्री हिट मात्र आहे, वाईट चेंडू, तरीही विकेट मात्र जातीये. स्टंपिंग नाहीये, अंपायरने कळवायचं एकदा. विकेट नाहीये ना, ओके, फक्त वाईट घ्यायचंय. फ्री हिट असल्यामुळे ही विकेट देखील नाहीये. अगदी चित्त्याच्या चपळाईने कीपरने स्टंपिंग केली होती, मात्र हा फ्री हिट असल्यामुळे पुढील चेंडू टोलावलाय. हॅलो, कैरम और चेस में जिनको पार्टिसिपेट करना है वो अपना नाम रजिस्टर करिए. आखिरी 5 मिनट बचे हैं. कैरम और चेस में जिनको जिनको पार्टिसिपेशन करना है कृपया अपना नाम रजिस्टर कीजिए. आखिरी 5 मिनट है आपके स्लॉट के लिए. सभी प्लेयर्स को रिक्वेस्ट है जिनको कैरम और चेस में पार्टिसिपेट करना है वो अपना नाम रजिस्टर कीजिए. लास्ट के 5 मिनट्स. थैंक यू किरण सर. देवगढ़ अभी थोड़ी देर में हम ठग ऑफ वार का इनॉग्रेशन और पहला मैच चालू करने वाले हैं. पहिला षटकार, दणदणीत असा षटकार मारलेला आहे संदेश नलावडे यांनी. पहिला शिशिर यांनी, शिशिर यांची बॅट खरोखर तळपती असं दिसतंय त्यांच्या षटकारातून. दणदणीत खणखणीत असा षटकार. मॅच संपलेली आहे. चेस स्कोर चेस झालेला आहे. आणि अशा पद्धतीने चिपळूण संघ हा दणदणीत विजय प्राप्त करून पुढच्या फेरीत प्रवेश घेतोय. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया चिपळूण संघाचं. त्याचबरोबर देवगड संघाचा देखील खूप खूप आभार. त्यांनी